नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. पैशाच्या बाबतीत सातत्याने होणाऱ्या या 3 चुका टाळा. धनाची आवक वाढेल आणि घरामध्ये सतत पैसा येत राहील. लक्ष्मी तुमच्यावर कधीच नाराज होणार नाही. लक्ष्मी सदैव तुमच्यावर प्रसन्न राहील. म्हणून पैशाच्या बाबतीत या 3 चुका करू नका. जर या चुका होत असतील तर पैशाचे येणे थांबते आणि हळूहळू आपल्या आर्थिक नुकसान होऊ लागते. नको त्या ठिकाणी पैसा खर्च केला जातो तर कोणत्या चुकीने आपल्याकडून तो जात असतो आणि आपल्याला सातत्याने आर्थिक नुकसान झेलावे लागते. तसेच पैसा आपल्याकडे टिकून राहावा, आपल्या तिजोरीतील पैसा वाढावा यासाठी कोणता उपाय करावा हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पैशाच्या बाबतीत होणाऱ्या चुका टाळल्या तर नोटा वाढत जातील, घरामध्ये पैशांची भरकर राहील. वास्तुशास्त्रातील असा एक अचूक उपाय आहे की तो आपल्या नोटांमध्ये ठेवल्याने धनाच्या राशीत आणखीन वाढ होते. ते आपल्या घरामध्ये धन आहे, वैभव आहे, पैशांमध्ये प्रचंड वाढ करतो. असा उपाय आज आपण पाहणार आहोत. खरं तर या सृष्टीमध्ये अशा अनेक वस्तू आहेत की ज्या लक्ष्मी प्रसन्न आहेत, ज्या लक्ष्मीला स्वतःकडे खिचून घेतात. या वस्तूंचा वापर जर योग्य केला तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करते आणि आलेली लक्ष्मी सातत्याने टिकून राहते. तिच्यात कमतरता कधीच येत नाही. मित्रांनो, आज या वस्तूबद्दल देखील आपण माहिती घेणार आहोत. ती वस्तू प्रामुख्याने लक्ष्मी प्रदान आहे. तिचा वापर केल्याने आपल्याला कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत बनतो आणि ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र ग्रह मजबूत असतो त्या व्यक्तीकडे धन पैसा आपोआप खेचला जातो. तुम्ही नोकरी करत असाल, तुमचा उद्योगधंदा असेल, व्यवसाय असेल, अगदी कोणत्याही क्षेत्रात तुम्ही काम करत असाल तर मित्रांनो, त्या क्षेत्रातून पैशाची धनाची प्राप्ती होऊ लागेल. या वस्तूंचा वापर नक्की करावा. मित्रांनो, खरं तर बहुतांशी श्रीमंतांच्या घरात या वस्तूचा सर्रास वापर केला जातो. म्हणूनच कदाचित की काय त्या श्रीमंतांच्या घरात पैसा कधीही हटत नाही. कितीही मोठे संकट येऊनही त्यांचा उद्योगधंदा कधीही तोट्यात जात नाही. पुन्हा एकदा हे श्रीमंत लोक उभारी होतात. माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या घरामध्ये लक्ष्मी धनाचा वर्षाव करेल. मित्रांनो, हा उपाय आपल्या खिशातील पैशांना खर्च होऊ देत नाही. विनाकारण जे खर्च होतात त्यांपासून हा आपला उपाय बचाव करतो आणि पैशांमध्ये वाढ सुद्धा करतो. अगदी याच प्रकारे अत्यंत प्रभावशाली उपाय आपण पाहणार आहोत. जर आपण या नियमांचे पालन करू लागलो तर काही दिवसात आपल्याला दिसेल की आपल्या पैशांमध्ये वृद्धी होत आहे, पैशांमध्ये वाढ होत आहे. मित्रांनो, आपल्या शरीराच्या दोन्ही बाजू असतात, उजवी बाजू आणि डावी बाजू. आपल्या उजव्या आणि डाव्या बाजू या दोन्ही बाजू हातांचे पैशांचे व्यवहार आपण करत असतो, देवाणघेवाण करत असतो. हिंदू धर्मशास्त्रात आपण शिवपार्वती पहा. शिवपार्वती यांच्यात शंकराचे स्थान हे नेहमी उजव्या बाजूला आहे. उजवी बाजू ही मजबूत मानली जाते. कोणत्याही गोष्टीचा अगदी सामर्थ्याने सामना करण्यास ही बाजू असते. या उलट जी डावी बाजू असते ती माता पार्वतीची आहे. माता पार्वती आपल्या सर्व जीवनामध्ये शक्ती स्वरूपात आहे. ही बाजू सर्व सृजनशील म्हणजे नवनिर्मितीची बाजू मानली जाते. या ठिकाणी डाव्या बाजूचा जर आपण योग्य वापर करू शकलो तर नवनिर्मितीचा साध्य करता येते, त्याच्यामध्ये प्रचंड वाढ करता येते. अगदी याच नियमाचा वापर करून तंत्रमंत्र शास्त्राने केलेला दिसून येतो. मित्रांनो, आपण नेहमी एखाद्या व्यक्तीस पैसे देताना अगदी कोणत्याही व्यवहारामध्ये जेव्हा तुम्ही पैसे द्याल तेव्हा तुम्ही नोट दुमडायला विसरू नका. त्या नोटेची घडी करायची आहे ते नेहमी आपण उजव्या हाताने द्या. शास्त्रास म्हटले आहे की उजव्या हाताने दिलेले पैसे निष्फळ गोष्टींवर खर्च होत नाही किंवा या पैशांचा दुरुपयोग होत नाही. तुम्ही एखाद्या गोष्टीवर पैसे खर्च करता गुंतवणूक करता, मात्र हा पैसा जर वाया जात असेल तर यामध्ये घट होत असेल
तर अशा वेळी लक्षात ठेवा, पैसे नेहमी देताना ते उजव्या हाताने द्या. आणखीन एक गोष्ट, पैसे मोजताना पैशाला थुंकी लावणे, यामुळे लक्ष्मी क्रोधित होते आणि आपल्याकडून काढता पाय घेते. नोटा देताना त्या नेहमी दुमडून घ्या. सरळ सरळ नोटा घेऊ नका. लहान मुलांना खेळण्यासाठी पैसे देऊ नका. खेळताना त्यांचे पाय पैशाला लागू शकतात आणि यामुळे लक्ष्मीचा अपमान होतो. घरामध्ये पैसे इकडे तिकडे ठेवू नका. बऱ्याच जणांना सवय असते की फ्रीजवर, कपाटावर, खिडकीमध्ये अशा ठिकाणी पैसे ठेवले असतात किंवा कॉईन ठेवले असतात. तर हे अत्यंत चुकीचे आहे. पैसे नेहमी पाकिटात, पर्समध्ये आणि तिजोरीमध्ये पैशांच्या जागेवरच ठेवले पाहिजे. आपल्याकडे सतत पैसा खेचून येण्यासाठी काही उपाय. नंबर 1, ज्या चलनी नोटा आहेत, अगदी 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, जितक्या काही चलनी नोटा सध्या प्रचलित आहेत त्या नोटांची एक गट्टा बनवा. अगदी छोटासा, 5, 10, 20, 50, 100, 200, 500 अशा या नोटांचा एक गट्टा बनवा. प्रत्येक नोटेवरती मगज बियांची पावडर टाका. ही पावडर त्या नोटांवरती थोडे थोडे चिमटभर टाका. त्यानंतर घडी बंद बांधून त्या नोटा आपल्या पाकिटामध्ये ठेवा. त्या कधीच खर्च करू नका. मित्रांनो, मगज बीचा स्पर्श झालेल्या नोटा जोपर्यंत तुमच्या पाकिटामध्ये आहे तोपर्यंत तुमच्या पाकिटामध्ये सातत्याने पैसा वाढत जाईल. नोटांची संख्या जास्त जातील. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. आपल्या स्वतःसाठी सुद्धा स्वतः लक्ष्मी प्रदान करण्यासाठी, शुक्र मजबूत बनवण्यासाठी हा एक छोटासा उपाय तुम्ही करू शकता. आपल्या खाण्यापिण्याच्या वापरामध्ये मगज बी आपण ठेवत असतो. त्यामुळे तुम्ही जर याचा वापर पाकिटामध्ये करू लागला तर तुम्हाला घरामध्ये पैसा सांभाळून कठीण होईल. तर तुमच्याकडे अचानक भरपूर पैसा यायला सुरुवात होईल. नंतर जी घरातील कामावती व्यक्ती असेल, स्त्री असेल किंवा पुरुष असेल, ती व्यक्ती घरात पैसा कमवून आणते, ते लक्ष्मीला घरात आणते. त्या व्यक्तीच्या आहारामध्ये, खाण्यापिण्यामध्ये हा छोटासा बदल जरूर करा. जर तुमचा शुक्र मजबूत होईल, भाग्य मजबूत बनेल आणि चमकेल. प्रत्येक क्षेत्रातून लक्ष्मी आकर्षित होऊ शकते. आपली बुद्धी अशा प्रकारे बदलते की आपण योग्य निर्णय घेतो आणि योग्य प्रकारचा निर्णयाचा फायदा हा आपल्या भाग्याला प्रबळ बनवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. महिलांनी हे मगज बी सातत्याने आपल्या किचनमधून संपवून देऊ नका. सातत्याने आपल्या किचनमध्ये मगज बी असायलाच हवे. जितक्या जास्त काळ तुमच्या किचनमध्ये मगज बी असेल, माता अन्नपूर्णेची कृपा तर बसेलच. मात्र आता माता लक्ष्मी सुद्धा तुमच्यात घरामध्ये स्थायी रूपात वास करेल. आपण पाहिलं असेल की अनेक प्रकारची मिठाई असते. त्यात मिठाईला मगज बियां लावलेले असतात, बी लाडू मध्ये लावलेले असतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमच्या घरात निगेटिव्ह एनर्जी असेल, तर नकारात्मक ऊर्जा असेल तरच मगज बियांचा प्रभाव फार कमी होऊ लागतो. म्हणून घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी प्रयत्न करा. तसेच या मगज बी आपल्या घराच्या किचनमध्ये, काचेच्या बरणीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा. माता लक्ष्मीची निरंतर कृपा आपल्या घरावर राहील आणि आपल्या घरावर माता लक्ष्मी धनाचा वर्षाव करेल. आता आपण पाहूया, पैसे घेताना ते कोणत्या हाताने घ्यावेत जेणेकरून आपल्याकडे पैसे येतच राहतील. पैसे घेताना ते नेहमी ज्या हाताने द्या. जीवनात पैसा कधीच कमी पडणार नाही, उलट पैशांमध्ये सातत्याने वाढ होईल. मित्रांनो, प्रत्येकाची इच्छा असते की आपण श्रीमंत असावे, आपल्याकडे भरपूर पैसा असावा, लक्ष्मीची कृपा बसावी, घरात आपल्या कुटुंबाचे भरभराट व्हावी. यासाठी लक्ष्मी प्राप्तीच्या काही नियमांचे पालन करत आहेत का? काही जण हे नियम पाळत नाहीत आणि आपल्या धनांमध्ये म्हणजेच पैशांमध्ये सातत्याने वाढ करण्यासाठी या नियमांचे पालन केले पाहिजे. यासाठी पहिला उपाय, सकाळी जो आपला पहिला व्यवहार करायला, तो व्यवहार एखाद्याला पैसे देणे किंवा त्याच्याकडून पैसे घेताना 1 रुपयाचा कॉईन असेल, 2 रुपयाचा कॉईन असेल, 5-10 रुपयाचा कॉईन असेल, कोणत्याही प्रकारचं कॉईन आपल्या व्यवहारामध्ये कधीच खर्च करू नका. ज्यावेळी आपल्या घरामध्ये अशा प्रकारे पहिल्या व्यवहारात एखादा कॉईन खर्च करतो त्यावेळी आपल्या पैशांमध्ये घट नक्की होते, म्हणजे पैसा समाप्त होऊ लागतो. ज्याच्या या गोष्टींवर विश्वास नाही त्यांनी या गोष्टी स्वतः अनुभवून बघा. दुसरा नियम म्हणजे आपल्या खिशात एकदा तरी कोणत्या ना कोणत्या कॉईन दिवसभर ठेवा.
या कॉईन संपूर्ण दिवसभर खर्च करू नका. तो दिवसभर आपल्या खिशातच राहील, तो खर्च होणार नाही याची काळजी घ्या. मित्रांनो, आपण असा उपाय पाहणार आहोत की नोटांमध्ये जे एक वस्तू ठेवल्याने पैशांमध्ये वाढ होत जाते. काही हजार रुपयात मिळणारे चांदीची डबी, अगदी छोटीशी चांदीची डबी नक्की खरेदी करा. या चांदीच्या डबीमध्ये सर्वांना प्रश्न पडेल, चांदीचा का? चांदी सोडून चालणार नाही का? चांदी हा शुक्र धातू प्रधान आहे. शुक्र मजबूत करण्यासाठी चांदीची डबी आवश्यक आहे. म्हणून चांदीची छोटीशी डबी घ्या. त्याच्यामध्ये फक्त 5 मगज बिया ठेवा. कोणत्याही किराणा मालाच्या दुकानातून मगज बिया सहज मिळून जातात. मित्रांनो, मगज बिया आपल्या कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत करतात. 5 किंवा 7 मगज बिया आपल्या चांदीच्या डब्यामध्ये ठेवायच्या आहेत. त्यावर थोडेसे हळदी कुंकू टाकायचे आहे. त्यानंतर धूप लावून ओवाळून ही चांदीची डबी आपल्या शेजारी ठेवायची आहे. हे डबा अगदी मनोभावे ठेवा. ठेवण्यापूर्वी एखादा लाल कापड किंवा हिरव्या रंगाचा कापड आवश्यक अंथरून ठेवा. सातत्याने पैसा वाढत जातो. शिदोरी कधीच खाली होत नाही, रिकामी होत नाही. अनुभव घेऊन पहा. आता अनेक जण म्हणतील की चांदीची डबी खरेदी करणे आम्हाला शक्य नाही. नाही मित्रांनो, अशा वेळी आपण एक 20 रुपयाची नोट घ्या. ती लाल रंगाची असते, म्हणून लाल रंगाची 20 रुपयाची नोट घेतल्यानंतर त्या नोटेमध्ये 5 ते 7 मगज बिया ठेवा. नंतर ती नोट गुंडाळून त्या नोटेला लाल रंगाच्या धाग्याने बांधून ठेवा. तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी ती नोट ठेवा. मित्रांनो, मगज बी गुंडाळलेली नोट सातत्याने पैसा खेचत राहील. तुमची शिदोरी, तुमचे पाकिट कधीच रिकामा होणार नाही. हा माहिती तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.